माती ही कणक कणक म्हणजे सोनं. काय होतं आमच्या आयुष्यात, काय ओळख होती तुमच्या आमची 1956 अगोदर, काय ओळख होती. पण माझ्या बाबासाहेबांचा जन्म झाला, हे स्वाभिमानाचं जीवन आम्हाला मिळालं. स्पर्शाने युगंधराच्या माती ही कणक फाटलेल्या शब्दाला माझ्या मोत्याची चमक स्पर्शाने युगंधराच्या माती ही कणक झाली, या फाटल्या शब्दाला माझ्या मोत्याची चमक आली. भीम जन्माने माझा पांगच फुटला, जोहार करणाऱ्या माणसात मताची चमक आली. चैत्राच्या चांदण्यात या ठिकाणी कार्यक्रम संयोजक ऋषभ अरखे यांचं स्वागत चैत्र रंगारीच करतील अशी मी दादांना विनंती करतो. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, चैत्राच्या चांदण्यात उदयाच्या पालण्यात चैत्राच्या चांदण्यात उदयाच्या पालण्यात अरे कोणाला भिला नाही रे माझा बाप, खुले भीमजी ने ऐलान किया है, बेडर शेर की तरह अनोखा काम किया है. इस दुनिया में होंगे कई हजारों लीडर, लेकिन सब लीडर ने मेरे भीम को सलाम किया है. ये हमारे यहाँ पर मौजूद है, यंग शायर है भाई, बहुत अच्छा लिखने की कोशिश कर रहे हैं. ये रोहन बागी साहब आपके बीच बैठे हुए हैं. रोहन भाई आप जरा मुखातिब हो ना, इधर आओ जरा. इतने ये सिरपुर से 25 साल का उम्दा बंदा है, लेकिन बाबा साहब के बारे में बहुत अच्छा अपने प्रणय भाई या प्रणय सतत उनके शामिल साहब है, सबको जल्दी बोल दो भाई, क्योंकि शेर सुना बागी का रोहन बागी साहब लिखते हैं, काफिला बुज़दिलों का तूफान ला नहीं सकता. बहुत अच्छी बात कही इतने कम उम्र में, क्योंकि काफिला बुज़दिलों का तूफान ला नहीं सकता. चांद दिख गया भाई, सजा के चेहरे पर सच्चाइयां निकलता है, जिनका कारोबार झुक पे चलता है,
जिनके घर में दिया तक नहीं है जलाने को, चांद उसी के लिए निकलता है। ये काफिला चांद दिख गया, इसलिए मैंने उसको याद, क्योंकि काफिला बुज़दिलों का तूफान ला नहीं सकता, कोशिशें कितनी भी करे पर विजय स्तंभ हिला नहीं सकता। 3 वर्ष अगोदर ज्या जातीयवादी बाणगुळांनी भीमा कोरेगाववर भर हल्ला केला, काफिला बुज़दिलों का तूफान ला नहीं सकता, कोशिशें कितनी भी करे पर विजय स्तंभ हिला नहीं सकता। अरे भीमजी ने ऐसी मजबूत दीवारें बांधी है रोहन, कोई हुमायूं का लाल उसे गिरा नहीं सकता। चाय बेचने वाले को भारत का प्रधानमंत्री हमारे सुशांत दादा उपरे साहब जेडी मित्र मंडल के आयोजक, उनके जानिब से भी 500 रुपये मिले। चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, झुलवी झुलाभी बाई अगदी गीत गात, झुलवी झुलाभी बाई गीत गात, जो बाळा जो रे जो बाळा जो सुभेदार रामजी बहुत बहुत शुक्रिया। हमारे भाई की जानिब से भी 200 रुपये। ओ माया हो, बनायचं असेल तर रमाई सारख्या बना, नुसता दिखावा करून चालणार नाही, नुसतं दिखावा करून चालणार नाही। रमाई सारखे त्याग आत्मसात करा, रमाईचे आचार विचार आत्मसात करा। इतक्या मायना आई सोन्या लुगड्याचं स्वप्न पाठीला बांधून रमाईनं साहेबाला बॅरिस्टर केलं, ती रमाई आम्हाला पाहिजे। असा वर्तन दिखावा करणारी नाही पाहिजे आम्हाला। रमाई
रमाई परी आम्हाला आमची माय शिलवान पाहिजे. नका करू अनुकरण ऐश्वर्या माधुरीचं. माझ्या बहिणी सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांनी पण कानातला मैल घालून ऐका. नका करू अनुकरण ऐश्वर्या माधुरीचं, ज्यानं तुमचा दर्जा खुजा होईल. अनुकरण करा रमाईचं, तुमची घरोघरी पूजा होईल. चंद्र मोकला काय माझ्या भीमाच्या संसारी जसाची पुरता एवढे त्याग रमाईने केले. धन्य असला मुलगा तिरी पार करी याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं माझं गाणं शिवाजी महाराजांचं गाणं आहे. क्योंकि भाई शिवाजी महाराज को जिंदा रखने वाले जेलने वाले हैं. क्योंकि आमच्या लग्नात महापुरुषांच्या नावाशिवाय आमचे लग्न पण होत नाही. आणि आमच्या घरामध्ये येऊन बघा फक्त महापुरुषच दिसतील. म्हणून धन्य असता मुलगा तिरी पारी पार पाडी कर्तव्य सारी परिश्रमान शेंदाड परिश्रमान शेंदाड असा रमाचं नाद. माझे आजोबा शेगावरून येतात. उत्तम दादा फुलकर माझे आजोबा बाईच्या खात्यात लेकरून हाताने झाडलं डोक्यावर शेंगाची. काय ओळख होती 1956 अगोदर शेळ्यावर करत नव्हती. हातात काय ओळख होती 1956 अगोदर हातात काळा धागा. क्या बात है. ये बाबा साहब का बच्चा गरम है बहुत. ये है बाबा साहब का नगर का बच्चा. ये रुको यार, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. ऋषिदाई ये चेतना क्षमता म्हणतात याला. प्रणय दादा लिखतात मेरे उस्ताद बेटा सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. प्रणय सतलज भारत का मजहब लिख दिया. कल पूछा ताई ने अपने बेटे से इस भारत का बाप कौन है, तो ताई के बेटे ने कागज पर बाबा साहब लिख दिया. बाई जगह के तले गुण हातात झाडलं डोक्यावर वर्षाची नागपुरी कपडा लालताना खंडना बताना फजिती होती मोठी बाई बाई फजिती होती मोठी. बाई माया अभिमान बाई माया बाबा बाई माया अभिमान बाबा सगळं बाई. शिवाजी महाराज को भी गाएंगे अपन. भाई मोडक्या सोपडी सावली पडली तरी यांना विंटाळ व्हायचा. चुकून मंदिराची पायरी चढली तरी यांना विंटाळ व्हायचा. आता विंटाळ गेला कुठं. मी काही कोणाला कोणाचे मन दुखवत नाही, परंतु सुगंधी का दादा त्या राजगादीवर हे खरं आहे म्हणून सांगतोय, हे खरं आहे म्हणून सांगतोय. सावली पडली तरी विंटाळ व्हायचा. चुकून देवाची पायरी चढली तरी यांना विंटाळ व्हायचा. आता विंटाळ तुमचा कुठं गेला. त्या राजगादीवर आमचा दलित गेला, आता विंटाळ तुमचा कुठं गेला. त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला, आता तुमचा विंटाळ कुठं गेला. त्या दलित वकिलांनी तुम्हाला न्याय मिळवून दिला, आता विंटाळ तुमचा कुठं गेला. आता हे सोडा, माझा पाप तुमचा जवळ झाला, आता विंटाळ तुमचा
हातच्या सोपडी मोडक्या सोपडीने होती बाई मुडकीच हातात काळा धागा, पायात काळा धागा, हातात भुंगराची काठी, कानामध्ये बघा चालला महागडा. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने ओळख कशी होती. म्हणून वर्ग झाला साहेब मी, सुना झाल्या साहेब मी, सध्या ज्ञानाच्या गोष्टी गोष्टी नाही गोष्टी. आमच्या वराडातली भाषा तुला भेटली वराड गोटी. माझे आजोबा लिहितात आज सध्या ज्ञानाच्या गोष्टी बाई माय बापान भीमान माय सोन्यात भरली. शिवाजी महाराज